नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। तर मित्रांनो, आज नवीन दिवस, नवीन भरतीबद्दलची माहिती, संशोधन संस्थेत होणाऱ्या विविध पदांच्या भरती जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ त्याबद्दलच आहे मित्रांनो। या भरतीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यासाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेला नाही, त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा प्रकारच्या ज्या विविध जागा असतात, पदे असतात त्यांच्यासाठी अर्ज करून ठेवत जावा। एक्झामला अपियर होणं ही नंतरची गोष्ट आहे। नक्कीच मित्रांनो, जे टाइम लिमिट आहे आपल्याला एक्झामसाठी फॉर्म भरण्याचं, त्या टाइम लिमिटमध्ये तुम्ही नक्कीच या पदांसाठी अप्लाय करून ठेवू शकता आणि आजचा व्हिडिओ याबद्दलचा आहे, याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, सबस्क्राइब करा विसरू नका आमच्या YouTube चॅनल महाजॉबला, जॉबच्या सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। तर बघा मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे ही जी भरती होत आहे ते नंबर ऑफ वॅकन्सी बघा 127 जागा आहेत टोटल। ज्या 27 जागांसाठी 127 जागांसाठी भरतीची जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे। पद कोणतं आहे बघा, पदाचे नाव टेक्निकल असिस्टंट। या पदासाठी या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ही भरती होत आहे टेक्निकल असिस्टंट पदाची। त्यानंतर बघा शाखा आणि पदसंख्या बघा, कोणकोणत्या शाखांमध्ये टेक्निकल असिस्टंट या पदासाठी भरती होत आहे। इलेक्ट्रॉनिक्सची पदसंख्या बघा 52 आहे टोटल जागा, नंबर ऑफ वॅकन्सीज इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये। तर कॉम्प्युटर सायन्ससाठी टोटल 75 जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे। या टोटल 127 जागा आहेत ज्या भरल्या जाणार आहेत त्या जाहिरातीमार्फत। त्यानंतर बघा मित्रांनो, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, एज्युकेशन क्वालिफिकेशन या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी BSc मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्समध्ये चालेल, किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, त्याचबरोबर टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, त्याचबरोबर IT इंजिनिअरिंग डिप्लोमा यामध्ये तुमचं जर डिप्लोमा असेल या संबंधित विषयामध्ये तर तुम्ही नक्कीच या पदांसाठी अप्लाय करू शकता। एक तर तुम्हाला BSc पाहिजे मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्समध्ये, किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तुमचं डिप्लोमा असेल तर तुम्ही या पदासाठी मित्रांनो नक्की अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा, वयाची अट 4 एप्रिल 2019 रोजी त्यांनी कन्सिडर केलेली आहे। 30 वर्षापर्यंत आहे। ओपनसाठी ही जी आहे ती ओपन अर्थात UR साठी आहे मित्रांनो। SC ST साठी 5 वर्षाची सरसकट सूट त्यांनी दिलेली आहे, तर त्याचबरोबर OBC साठी 3 वर्ष सूट त्यांनी दिलेली आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, NTRO अर्थात राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेची भरती होत आहे। नोकरी ठिकाण त्यामुळे संपूर्ण भारतभर असणार आहे, नॅशनल जे आहे ते जॉब असल्यामुळे। त्यानंतर बघा, फी बघा, कोणतीही फॉर्म फी नाही यासाठी फॉर्म करण्यासाठी, हा एक प्लस पॉईंट आहे मित्रांनो। नक्कीच मित्रांनो, पहिला सांगितल्याप्रमाणे एक्झामला अपियर व्हायचं का नाही नंतरची गोष्ट जरी असली तरी तुम्ही नक्कीच दिलेल्या टाइम लिमिटमध्ये यासाठी अप्लाय करून ठेवू शकता। तर परीक्षा बघा, परीक्षेची टेंटेटिव्ह डेट्स दिलेली आहे। टायर 1ची जे असणार आहे ते 28 एप्रिल 2019 ला होणार आहे। टायर 2 एक्झाम होणार आहे 18 ते 19 मे 2019 पर्यंत। त्यानंतर बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 4 एप्रिल 2019 रोजी 5 वाजेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। 15 मार्च पासून यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत मित्रांनो, अजून सुरू झालेले नाहीत, 15 मार्च पासून होत आहेत। अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जायचं http://ntro.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा मिळून जाईल। नक्कीच मित्रांनो, यासाठी अप्लाय करून ठेवू शकता तुम्ही। याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा। त्याचबरोबर सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या YouTube चॅनल महाजॉबला, जॉबच्या नोटिफिकेशन तसेच जॉब रिलेटेड सर्व माहिती सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। धन्यवाद।